आज एक क्लायंटशी माझं बोलणं झालं. त्यांचा क्वेश्चन होता की मी स्टॉक SIP केली पाहिजे की म्युच्युअल फंड्समध्ये केली पाहिजे. आता क्वेश्चन खूप सब्जेक्टिव्ह आहे. डिपेंड्स ऑन युअर रिस्क ॲपेटाइट. तो कॉल तुम्हाला घ्यायचा आहे. पण दोघांतला फरक काय ते सांगतो. MFची SIP म्हणजे तुम्ही म्युच्युअल फंड्समधले युनिट्स बाय करताय. इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे. क्वाईट सेफर आहे कम्पेअर्ड टू स्टॉक SIP, कारण यामध्ये प्रोफेशनल मॅनेजमेंट आहे, डायव्हर्सिफिकेशन आहे, म्हणजे तुम्ही एका वेळेस एका शेअरमध्ये नाही तर 50 to 100 शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करताय, राईट. पण स्टॉक SIP मध्ये तुम्ही पर्टिक्युलर स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करताय, म्हणजे तुम्ही एका इंडस्ट्रीवरती आणि एका स्टॉकवरती बेट करताय. त्यामुळे तिकडे व्हॉलॅटिलिटी जास्त असणार आहे आणि रिस्क पण जास्त असणार आहे. रिटर्न्स काय असणार? स्टॉक SIPचे रिटर्न्स हे तुम्हाला एक्सपोनेन्शियली मिळू शकतात आणि MF मध्ये इन्क्रिमेंटल मिळणार, कारण तिकडे डायव्हर्सिफिकेशन आहे. हा कॉल तुम्हाला घ्यायचा आहे की तुम्हाला 50% डायव्हर्सिफाय करायचं आहे की 70-30%, डिपेंड्स ऑन युअर एज आणि रिस्क ॲपेटाइट. थँक्यू.